ठाण्यात पावसाने हजेरी लावली असून काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या आहेत. यंदा हवामान विभागाने शहरात ढगाळ वातावरण, सोसाट्याचे वारे आणि काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठांमध्ये रेनकोट, छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. यंदा ठाणे बाजारपेठेत स्वदेशी भारतीय मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून रेनकोट आणि छत्र्यांमध्ये वैविध्य पाहायला मिळत आहेत. बाजारपेठांमध्ये चिनी माल विक्रीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्वदेशी मालाची मागणी वाढली आहे. बाजारात महिलांसाठी खास नक्षीकाम केलेली पारदर्शक अशी मोठ्या आकाराच्या छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. तसेच लहान मुलांमध्ये कार्टून छत्री व रेनकोटला जास्त पसंती असून यामध्ये बेन 10, सिंड्रेला, बार्बी, केट इयर, केट फेस, फ्लॉवर, फ्रोझन आदी या छत्र्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. दरम्यान छत्री खरेदी करण्यासाठी तरुणींची गर्दी होत आहे. मात्र स्वदेशी मालाची आवक कमी असल्यामुळे दरात 20% वाढ झाल्याची माहिती सिद्धिविनायक गारमेंट्सचे विक्रेते सुनील गुप्ता यांनी दिली. माझं नाव सुनील गुप्ता, ठाणे स्टेशन रोडला आपला शॉप आहे. आमच्याकडे इंडियन छत्री भरपूर आलेले, स्टार्टिंग रेंज 200 पासून आहे, लेडीजचे आणि जेंट्सचे पण 200 पासून आहे, जे इंडियन आहे ते. आणि बाकी इम्पॉर्टंट आणि ब्रँडेड पाहिजे असेल तर 500, 550, 600 पर्यंत आहे. जसे की मदरलँड, सन वगैरे भेटते. लहान पोरांची छत्रीची रेट 150 आणि 200 रुपये आहे. जे तुम्हाला प्रिंटेड छत्री भेटतील ते 150 रुपयाला आहे, 200 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या छत्र्या आता अवेलेबल झाल्या? सर कार्टून मध्ये सर्व छोटा भीम, डोरेमॉन, बेन 10, स्पायडरमॅन सर्व झालेले अवेलेबल. आणि रेनकोट मध्ये काय काय व्हरायटी आलेली? रेनकोट मध्ये ऑल व्हरायटी आलेले आहे. जसं आपल्याला लेडीज लोकांना प्रिंटेड पाहिजे प्रिंटेड वगैरे आहे, जेंट्स लोकांना प्लेन पाहिजे तर प्लेन वगैरे आहे. प्लेन किती पासून आहेत आणि प्रिंटेड किती? प्रिंटेड असे घेणार तर बघा, ब्रँडेड मध्ये प्लेन घेणार तर हे तुम्हाला 1250 रुपये जीलचा आहे. हा टिकतो पण याच्यात पाणी वगैरे काही येत नाही. आणि जर असा प्लेन घ्यायला गेले तर 1050 रुपयाला भेटेल. आणि एकदम लो क्वालिटी पाहिजे तर नॉन ब्रँड भेटेल, ते तुम्हाला 500 आणि 700 रुपयाला भेटते. हा पॉन्चो हा युज अँड थ्रो, आपण बाहेर ट्रॅकिंग वगैरेला जातो, नॉर्मल रेनकोट पॉकेट मध्ये ठेवायला पाहिजे ना, हा 179 ला, हा 300 ला. जीलचा ब्रँडेड आहे, नॉर्मल आहे. हे छत्री आहे फॅमिलीसाठी, 3-4 माणसं याच्यात बरोबर बसतात, काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही. इम्पॉर्टंट आयटम आहे, 500 रुपीजला आहे. याच्यात तुम्हाला सोडा कांदा भेटतात. इंडियन आणि चायना माल गेल्या वर्षापर्यंत होता मार्केटमध्ये, यंदा काही वेगळेपणा आलेला आहे का इंडियन? हो, वाढलेलं आहे खूप. प्रत्येक वर्षीपासून या वर्षी परत पर पीसवर इंडियनवर 20 रुपये वाढलेले आहे. आणि चायनाचे ते स्टॉकचा आता पत्ताच नाही, मार्केटला कुठेही स्टॉक भेटत नाही. आणि जिथे भेटतो तिथे प्राइस आईची ते काही पण प्राइस आम्हाला भेटते. जसे की पहिले जी गोष्ट आम्ही 250-300 ला घ्यायचे ते चायनाचे आता 500 रुपयाला भेटतात. आणि एकतर मार्केटला स्टॉक पण खूप कमी आहे. चायनाचा माल गेल्या वर्षापर्यंत येत होता, यावर्षी काय कारण? काय कारण नाही, करन्सीचे रेट वाढलेले म्हणून चायनाचा स्टॉक यावर्षी नाही. आणि महाग आहे म्हणून कोणी स्टॉक करून ठेवला नाहीये. येणाऱ्या काळात इंडियन मालाचा रेट वाढेल? हो, वाढेल. येणाऱ्या कालाची गरजच नाही. 2 महिन्यानंतर आता जूनला आमचा जून जुलै पर्यंत रेट पर पीसला 50 रुपये वाढून येतील. आता आम्ही हा स्टॉक घेतलेला आहे, आमची बुकिंग होती नोव्हेंबर डिसेंबरची, म्हणून आम्हाला कमीच आलेला आहे. जे लोक आज आणि उद्यामध्ये बुकिंगला जातील त्यांना पर पीस 100 रुपये वाढून येतील. ठाणे स्टेशन रोड नियर गोल्ड सिनेमा, त्याच्या समोर सिद्धिविनायक गारमेंट्स.